फ्रेंच फ्राईज आर्यन आयुषसाठी म्हणून फ्रेंच फ्राय बनवायला घेतले होते आणि मी फर्स्ट टाईमच ट्राय केलं होतं. आलू कापून घेऊन मस्त धुवून त्यांना सुक्या कपड्यामध्ये पुसून घेतले होते आणि लगेच तेलामध्ये टाकून तळून त्यावर तळलं की लगेच मसाला टाकून घेतले. खूपच छान असे झाले होते. मीही खाऊन बघितले आणि मला खूप आवडलं होतं. तर आर्यन आयुष शाळेतून आले की लगेच त्यांना फ्रेश व्हायला सांगितले मी आणि फ्रेश झाले की मग आम्ही तिघांनी बसून मस्त असं फ्रेंच फ्राईज एन्जॉय केलो. आणि आज रात्रीच्या जेवणात सिंपल आणि झटपट होणारं चिकन करणार होते. तर टोपामध्ये तेल टाकून त्यामध्ये कांदा टाकले. कांदा छान लालसर झाला की हळद मीठ टाकून लगेच चिकन टाकून छान असं मिक्स करून घेतले होते आणि आलं लसूण आणि कोथिंबीर जाडसर कुटून घेतली होती ती टाकून मस्त मिक्स करून झाकून ठेवले आणि छान अंगचं पाणी सुटेपर्यंत चिकन शिजून घेतलं होतं मी. मग मला रश्श्यासाठी पाणी हवं होतं म्हणून मी ताटावर पाणी टाकले आणि ते पाणी गरम झालं की ते चिकनमध्ये सोडून छान परत थोडंसं शिजून घेतले आणि लगेच चिकन शिजलं की काढून घेतले. मग टोपामध्ये तेल टाकून त्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर कुटलेली होती तीच घालून फक्त आणि सगळे मसाले टाकून छान पाणी टाकले चिकनचं शिजलेलं त्यामध्ये आणि थोडंसं तेल सुटेपर्यंत मसाले सगळे शिजून घेतले होते. मग लगेच त्यामध्ये चिकन टाकले आणि मस्त मिक्स करून घेतले आणि मला रस्सा हवा होता म्हणून मी त्यामध्ये गरम पाणी करून सोडले आणि खूप छान असं तर्रीदार आणि झणझणीत चिकन झालं होतं. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.